ब्रेकनंतर एक मोठी बातमी. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आज मोर्चा निघणार आहे. सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नसल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यादरम्यान दुपारी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. राजू शेट्टी आणि विनायक राऊत यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन करणार आहेत. आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आज मोर्चा काढतायत. गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा या बंगल्यापर्यंत दुपारी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. राजू शेट्टी आणि विनायक राऊत या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आज मोर्चा. सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नाही अशी माहिती राजू शेट्टींनी दिली आणि त्यामुळेच आज हा मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केलाय. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आणि म्हणूनच आंबा आणि काजू उत्पादक आता वर्षा बंगल्यावरती मोर्चा घेऊन जाणार आहेत. मुंबईतल्या गिरगाव चौपाटी यापासून या मोर्चाला सुरुवात होईल. ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत दुपारी या मोर्चाचं आयोजन यांच्या नेतृत्वामध्ये आज कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांच्या हितासाठी मोर्चा काढला जाणार आहे. बरंच नुकसान कोकणामध्ये आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी राजू शेट्टी आज वर्षा निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी मोर्चा घेऊन जाणार आहेत. आपल्यासोबत ते खास बातचीत करण्यासाठी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय यामागची सगळी भावना आहे तुमची? मोर्चा का काढला जातोय? सरकार म्हणते आम्ही मदत करतोय, उदय सामंत म्हणतायत मी स्वतः प्रयत्न करतोय कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी, त्यांना योग्य मोबदला मिळावा. मग तुम्हाला आंदोलन करण्याची गरज काय? सरकार शेतकऱ्यांना फसवा लागलाय, विशेषतः कोकणातल्या शेतकऱ्यांना फसवायला लागलेला आहे. त्यांच्या मनामध्ये आंब्याला हेक्टरी 22,000 रुपयापेक्षा जास्त द्यायचं नाही आहे. ते खाजगीमध्ये स्पष्ट बोलतात की याच्यापेक्षा आम्ही काही जास्त देऊ शकत नाही आणि काजूला तर त्यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे. आता हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे साधारणपणे एका हेक्टरमध्ये 100 आंब्याची कलमं बसतात. म्हणजे एका कलमाला मिळाले 220 रुपये. 220 रुपये एका आंब्याच्या झाडाला तुम्ही द्यायला निघालात, नुकसान झालं म्हणून, की ज्या झाडावर 5 ते 6,000 रुपये शेतकऱ्याने एका वर्षा पाठीमागे खर्च, एक वर्षात त्याचा खर्च आहे त्याचा जोपासना करायला 5-6 हजार रुपये.